ठाकरेंनी संसदेत जावे, दिल्लीत राजकारण करावे. स्वर्गीय बाळासाहेबांनी स्वतः निवडणूक लढविणे टाळले होते. शिवसेना फुटण्याची कुणकुण लागताच ठाकरेंनी आदित्यला वरळीतून आमदार केले. स्वतः विधान परिषदेवर गेले, मुख्यमंत्री सुद्धा झाले. सध्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आला आहे. राज्यसभा निवडणूक तोंडावर लागली आहे. महाराष्ट्रापेक्षा त्यांची राष्ट्राला जास्त गरज आहे. जेफ्री एप्स्टीनच्या गुहेत अडकलेले सरकार केव्हाही गटंगळ्या खाऊ शकते. अशा वेळी दिल्लीमध्ये विरोधी पक्षात खमक्या नेता असणे गरजेचे आहे, जो भाजपाला सिंगावर घेऊ शकेल. महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढविली तर एक खासदार राज्यसभेवर महाराष्ट्रातून जाऊ शकतो. शरदरावांनी दिल्लीत राहायला हवे, पण आता त्यांना दगदग सहन होणारी नाही. काँग्रेसजवळ महाराष्ट्रात दिल्लीत सह्याद्रीची भूमिका वठविणारा नेता नाही, पण ठाकरे मात्र महाराष्ट्राचा आवाज राजधानीत बनवू शकतात. ठाकरेंनी राजकारणातून बाद व्हावे म्हणून भाजपाने अनेक डाव टाकले. सर्वच उलटले. ठाकरेंसमोर हात टेकले. खासदार राऊत सरकारला संसदेत भिडतात. ठाकरे सोबतीला गेले तर कधीतरी संसदेत दिसणारे मोदी शहा संसदेचा रस्ता विसरतील. संसदीय प्रणालीला नवा आयाम मिळेल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.